समीकरण बसलं खरं, राजधानी ही दिल्ली त्यांच्या ताब्यात आली, पण मग आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्र जो 20% टॅक्सचा वाटा देणारा जे काही राज्य आहे ते हातात कसं आणायचं असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर मग त्यांचं नियोजन झालं ते चोरीचं, म्हणजे मतदान चोरीचं. याच्यामध्ये आपण सर्वजण समजून घ्या की याच्यामध्ये फेक वोटर रजिस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे खोटे मतदार हे रजिस्टर करण्यात आले. त्याच्यामध्ये खोटे म्हणजे व्यक्ती खोटा असेल असं मी म्हणत नाही, पण एखाद्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या राज्यातले काही लोक जे शिकण्यासाठी तिथं आले होते, काम करण्यासाठी आले होते असं रजिस्ट्रेशन झालं. नाही तर दुसऱ्या मतदारसंघातले लोक सुद्धा इथं त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, मतदार करून घेतलं आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला त्या मतदारसंघामधून जाऊन त्यांचं मतदार केलं. असे फेक वोटर रजिस्ट्रेशन झालं. बल्क डिलिशन, जे लोक, जो समाज हा भाजपला कधीच मतदान करत नाही असे मतदार हे मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आले. त्याचे पुरावे मी पुढच्या वेळेस तुम्हाला पुढच्या काही प्रेझेंटेशनमध्ये देऊ. त्याच्यानंतर दुबार मतदार नोंदणी झाली.